हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी कॉन्शियस जर्नी. आपल्या भारतात अशा अनेक जागा आहेत ज्यांचं अस्तित्व फक्त काही शतकच नाही तर युगानुगापासून चालत आलेलं आहे. महाराष्ट्राच्या हृदयात वसलेली अशीच एक पवित्र नगरी आहे जिने स्वतःमध्ये हजारो वर्षांचा जुना इतिहास जपून ठेवलेला आहे. अशी एक जागा जिचा थेट संबंध रामायण काळाशी येतो आणि जिच्या कणाकणात अध्यात्म लपलेला आहे. आज आपण या शहराची हीच कल्चरल आणि हिस्टॉरिकल साइट एक्सप्लोर करणार आहोत. वेलकम टू हिस्टॉरिक सिटी ऑफ नाशिक. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्ही जर वीकेंडला नाशिकला येत असाल तर कोणते बेस्ट लोकेशन आहे ते एक्सप्लोर करू शकता आणि इथलं बेस्ट फूड कोणतं ट्राय करू शकता. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. नाशिकचा इतिहास रामायण काळापासून ते आपल्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंत खूप सखोल राहिला आहे. त्यामुळे याबद्दल जाणून घेणे खरोखरच खूप रंजक आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आणि 9 टेकड्यांनी वेढलेले हे शहर प्राचीन काळापासूनच व्यापार आणि संस्कृतीचे एक प्रमुख केंद्र राहिले आहे. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येक युगात या शहराचे एक नवीन नाव होते. सत्ययुगात याला पद्मनगर म्हणायचे, त्रेतायुगात त्रिकंटक, द्वापार युगात जनस्थान आणि आजच्या कलियुगात आपण याला नाशिक म्हणतो. आता याला नाशिक हे नाव कसे मिळाले याची कथा खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा प्रभू श्री राम, सीता माता आणि लक्ष्मणजी यांच्या वनवासाच्या वेळेस पंचवटीत थांबले होते तेव्हा लक्ष्मणजीने इथेच रावणाची बहीण शूर्पणखेचे नाक म्हणजेच नासिका कापले होते. तिथूनच या जागेला नाशिक हे नाव पडले. नंतर जेव्हा मुघल इथे आले तेव्हा या जागेचे सौंदर्य पाहून त्यांनी याचे नाव गुलशनाबाद ठेवले होते. पण पुढे 1751 मध्ये पेशव्यांनी पुन्हा याचे मूळ नाव नाशिक प्रस्थापित केले. आता आपण आलो आहोत नाशिकच्या सर्वात पवित्र ठिकाणी म्हणजेच रामकुंड. गोदावरी नदीवर वसलेला हा तोच कुंड आहे जिथे प्रभू श्री राम स्नान करायचे. असे म्हणतात की प्रभू श्री रामांनी आपले वडील राजा दशरथ यांच्या अस्थींचे विसर्जन इथेच केले होते. त्यामुळे पूर्ण देशातून लोक इथे येतात मोक्ष प्राप्तीसाठी. आज जे आपण हे स्ट्रक्चर पाहत आहोत ते 1696 मध्ये चित्रराव खतडकर यांनी बांधून घेतले होते आणि हीच ती एक्झॅक्ट जागा आहे जिथे दर 12 वर्षांनी वर्ल्ड लार्जेस्ट गॅदरिंग होते, ज्याला आपण सगळे सिंहस्थ कुंभमेळा असे म्हणतो. ही जागा एखाद्या वेगळ्याच दुनियासारखी वाटते. भारताच्या असली अध्यात्माची प्रचिती इथेच येते आणि हा पवित्र रामकुंड हीच तर नाशिकची खरी ओळख आहे. इथे रोज संध्याकाळी बरोबर 7 वाजता गोदा आरती होते. संध्याकाळच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात हे दृश्य खरोखरच खूप अद्भुत असते.
त्यामुळे नाशिकला आल्यावर ही आरती अनुभवायला अजिबात विसरू नका. रामकुंडाच्या पवित्र दर्शनानंतर आम्ही आलो आहोत तिथे जवळ असलेल्या प्रसिद्ध काळाराम मंदिर मध्ये. या मंदिराचे नाव काळाराम का आहे? कारण इथे प्रभू श्री रामांची मूर्ती पूर्णपणे काळा पाषाणात बनवलेली आहे. हे मंदिर 1782 मध्ये सरदार ओढेकर यांनी बांधले होते. हे पूर्ण मंदिर एकाच काळ्या दगडात बांधलेले आहे. याचे कोरीव काम इतके छान आहे की ते बघतच राहावेसे वाटते. प्राचीन कला आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे हे काळाराम मंदिर. काळाराम मंदिराचे दर्शन घेतल्यावर आम्ही आलो आहोत पंचवटीच्या आणखीन एका खूप महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे सीता गुफा. रामायणात या जागेचा खूप मोठा संदर्भ आहे. असे म्हणतात की वनवासाच्या वेळी सीता माता इथेच राहत होत्या. या गुफेत आत जायचा रस्ता खूपच छोटा आणि निमुळता आहे. त्यामुळे एक छोटीशी सूचना, जर कोणाला गुडघ्याचा त्रास असेल किंवा वाकताना प्रॉब्लेम येत असेल तर त्यांना आत जाणे थोडे अवघड होऊ शकते, कारण इथे खूप वाकून आत जावे लागते. आता आम्ही आलो आहोत रामकुंडाच्या अगदी जवळ असलेल्या आणखीन एका प्राचीन मंदिरात, म्हणजेच कपालेश्वर महादेव मंदिर. पूर्ण भारतात तुम्ही महादेवाच्या कोणत्याही मंदिरात गेला तर तिथे पिंडी समोर नंदी असतोच. पण या मंदिराची एक खूप युनिक गोष्ट आहे. इथे महादेवाच्या पिंडी समोर नंदीची मूर्ती नाहीये. यामागची गोष्ट अशी आहे की एका शापातून मुक्त होण्यासाठी नंदीने साक्षात महादेवाला रामकुंडात स्नान करण्याचे मार्गदर्शन केले होते. त्यामुळे महादेवांनी इथे नंदीला आपले गुरु मानले आहे आणि म्हणूनच इथे नंदी पिंडीसमोर बसलेले नाहीयेत. ही जागा खरंच खूप शांत आणि सकारात्मक आहे. मित्रांनो, आता आपण जेवढी ही ठिकाणे पाहिली, रामकुंड, काळाराम मंदिर, सीता गुफा आणि कपालेश्वर मंदिर, ही सगळी पंचवटी परिसरात अगदी एकमेकांच्या जवळ आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये आल्यावर तुम्ही या सगळ्या जागांचा एक सोबत प्लॅन करू शकता. इथूनच थोड्या अंतरावर तपोवन सुद्धा आहे आणि आम्ही आता तिथेच जाणार आहोत. पण सकाळपासून एवढी ठिकाणे फिरून आणि दर्शन घेऊन आता आम्हाला लागली आहे कडकडून भूक. त्यामुळे तपोवनला जाण्याआधी आम्ही करणार आहोत मस्त नाश्ता. नाशिकला येऊन जर मिसळ नाही खाल्ली तर काय केलं? तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहराची स्वतःची वेगळी मिसळ असते. कोल्हापूर, पुणे, मुंबई सगळ्यांची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे. पण खरं सांगू, आम्ही सगळ्या ट्राय केल्या आहेत, पण नाशिकची मिसळ ही सर्वात बेस्ट आहे. मस्त नाश्ता करून आता आम्ही आलो आहोत पंचवटीतल्या एकदम शांत आणि पवित्र ठिकाणी, म्हणजेच तपोवन. रामायणात या जागेचा एक खूप मोठा इतिहास आहे. असे म्हणतात की वनवासाच्या काळात या पवित्र भूमीतच लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते आणि म्हणूनच या जागेला नाशिक हे नाव पडले.
तपोवनाची आणखीन एक खासियत म्हणजे इथे दोन पवित्र नद्यांचा संगम होतो, गोदावरी नदी आणि कपिला नदी. हा संगम पाहताना खरोखरच खूप प्रसन्न वाटते. तसेच इथे पर्यटकांसाठी एक खूप मोठा आणि सुंदर गार्डन पण बनवलेला आहे, जिथे तुम्ही फॅमिली सोबत मस्त वेळ घालवू शकता आणि छान फोटो घेऊ शकता. नाशिकची ट्रिप त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पूर्ण भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला हा त्र्यंबकेश्वर महादेव. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले हे प्राचीन मंदिर खरोखरच खूप अद्भुत आहे. या मंदिराची सर्वात युनिक गोष्ट म्हणजे इथल्या शिवलिंगात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचेही रूप एकत्र पाहायला मिळतात. आणि हो, आपली पवित्र गोदावरी नदी सुद्धा इथेच उगम पावते. तर चला आज जाऊन भोलेनाथाचे दर्शन घेऊया आणि इथली स्पिरिच्युअल एनर्जी एक्सपिरियन्स करूया. जर तुम्ही त्र्यंबकेश्वरला येण्याचा प्लॅन करत असाल तर काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगते. सर्वात आधी इथे कसं जायचं. नाशिक सिटी पासून त्र्यंबकेश्वर जवळपास 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही नाशिकच्या सेंट्रल बस स्टँड वरून बस पकडू शकता किंवा प्रायव्हेट कॅब आणि शेअर टॅक्सीने आरामात इथे पोहोचू शकता. आता बोलूया मंदिराचे टायमिंग्स आणि गर्दीबद्दल. हे मंदिर सकाळी 5:30 पासून रात्री 9 वाजेपर्यंत ओपन असते. इथे नेहमीच खूप गर्दी असते, स्पेशली वीकेंड्स आणि सोमवारी. त्यामुळे माझं सजेशन आहे की सकाळी लवकरात लवकर दर्शनाला जा. सकाळी गर्दी कमी असते आणि दर्शन पण खूप शांततेत होते. दर्शन तिकीट्स बद्दल सांगायचं तर नॉर्मल दर्शन अगदी फ्री आहे, पण जर तुम्हाला मोठ्या लाईनमध्ये थांबायचं नसेल तर तुम्ही 200 रुपयाचा VIP दर्शन पास घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा पास तुम्हाला मंदिरात नाही मिळत. मंदिरापासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर शिवप्रसाद त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आहे. तिथे जाऊनच तुम्हाला हे ऑफलाईन तिकीट घ्यावं लागेल. आणि जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करण्याचा विचार करत असाल तर हे ऑनलाईन तिकीट तुम्हाला कमीत कमी 1 दिवस आधी बुक करावं लागतं. सेम डेची ऑनलाईन बुकिंग होत नाही, त्यामुळे याचं प्लॅनिंग आधीच करून ठेवा, म्हणजे तुमचा खूप वेळ वाचेल आणि दर्शन पण आरामात होईल. नाशिक ही एक आध्यात्मिक नगरी आहे आणि जेव्हा पण कोणी नाशिकला येतं ते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन नक्कीच घेतात. पण नाशिकपासून फक्त 1 तासाच्या अंतरावर महादेवाचे एक असे मंदिर आहे जे हजारो वर्षांहून सुद्धा जुने आहे. म्हणजेच हे मंदिर 12व्या शतकात बांधण्यात आले होते. या मंदिराचे नाव आहे गोंदेश्वर महादेव मंदिर आणि हे सिन्नर मध्ये येते. तर चला आज जाऊन महादेवाचे दर्शन घेऊया आणि याच्या इतिहासाबद्दल सुद्धा जाणून घेऊया. हे मंदिर 12व्या शतकामध्ये यादव काळात बांधण्यात आले होते. या मंदिराची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे याचं हेमाडपंथी बांधकाम. म्हणजेच हे मंदिर बांधताना कुठलेही सिमेंट किंवा लोखंडाचा वापर केलेला नाहीये, तर दगडात दगड अडकून हे बनवलेलं आहे. हे एक पंचायतन मंदिर आहे, म्हणजे मधोमध मुख्य महादेवाचे मंदिर आहे आणि त्याच्या चारही बाजूला सूर्य, विष्णू, पार्वती आणि गणेशाची अशी 4 छोटी मंदिरं आहेत. काळ्या पाषाणात केलेलं हे कोरीव काम खरंच खूप सुंदर आहे. हे मंदिर एका उंच चौथाऱ्यावर बांधलेलं आहे. तसेच याचा जो कळस आहे तो प्राचीन भूमिजा पद्धतीत बनवलेला आहे, जो दिसायला खूपच आकर्षक दिसतो.
मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवर बारीक कोरीव काम केलेले आहे. इथे देवदेवता, अप्सरा, सुरसुंदरी आणि रामायण महाभारताच्या कथा दगडात कोरलेल्या आहेत. तसेच मंदिराला आत जाण्यासाठी 3 बाजूंनी रस्ते आहेत आणि समोर एक सुंदर नंदी मंडप आहे. आता बोलूया इथे कसं जायचं आणि इथल्या टायमिंग्स बद्दल. नाशिक पुणे हायवेने तुम्ही प्रायव्हेट कॅब, स्वतःची गाडी किंवा बसने फक्त 1 तासात सिन्नरला आरामात पोहोचू शकता. मंदिर सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत उघडे असते. इथे बाकी ठिकाणांसारखी खूप गर्दी नसते, त्यामुळे तुम्हाला एकदम शांततेत दर्शन घेता येईल. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की नाशिकवर पेशव्यांनी सुद्धा राज्य केले आहे. तर त्यांच्या काळात त्यांनी इथे आपला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर्स बनवला होता, ज्याला आज आपण सरकारवाडा म्हणून ओळखतो. आता हा वाडा नेमका कोणी बांधला यावरून लोकांमध्ये थोडं कन्फ्युजन आहे. काही लोकांच्या मते हा नानासाहेब पेशव्यांनी बांधला, काहींचं म्हणणं आहे की थोरल्या पेशव्यांनी, तर काही लोक रघुनाथराव पेशव्यांचं नाव घेतात. पण ब्रिटिश ऑफिशियल रेकॉर्डनुसार हा वाडा नानासाहेब पेशव्यांनीच बांधून घेतला होता. हा सरकारवाडा मुख्यतः लाकडाचा बनलेला आहे. आधी इथे 3 फ्लोअर्स होते, पण सध्या फक्त 2च फ्लोअर्स पाहायला मिळतात. आणि सध्या इथे एक म्युझियम आहे, जिथे तुम्हाला खूप जुने कॉइन्स आणि हिस्टॉरिकल आर्टिफॅक्ट्स बघायला मिळतील. एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे 1818 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी हा वाडा कॅप्चर केला, तेव्हा इथे झालेल्या एक्झिबिशनमध्ये त्यांना जवळपास 38 लाखांची ज्वेलरी सापडली होती. पुढे जाऊन ब्रिटिशांनी या वाड्याचा वापर जेल म्हणून सुद्धा केला. क्रांतीवीर अनंत कान्हेरे यांच्यासारख्या महान स्वातंत्र्य सैनिकाला इथेच कैद करून ठेवले होते. खरंच या सरकारवाड्याने फक्त पेशव्यांची शानच नाही पाहिली, तर आपल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या वेदना सुद्धा पाहिल्या आहेत. एखाद्या जागेचा काळ कसा बदलू शकतो याचा हा वाडा एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. नाशिकमध्ये बघण्यासारखं अजून खूप काही आहे. आज आपण फक्त पंचवटी आणि काही महत्त्वाची ठिकाणे कव्हर केली, पण जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पांडवलेणी, अंजनाद्री हिल आणि धर्मचक्र प्रभाव जैन मंदिर यांना नक्की भेट देऊ शकता. आणि हो, जर तुम्हाला नाशिकमध्ये एकदम रिलॅक्सिंग वेकेशन किंवा मस्त वीकेंड ट्रिप प्लॅन करायची असेल तर इथे खूप सारे वायनाड्सचे ऑप्शन्स सुद्धा आहेत. त्यातला सोमा आणि सुला वायनाड्स बद्दल मी आधीच एक डिटेल व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात मी सुला वाईन टूर आणि रिलॅक्स करण्यासाठी एक परफेक्ट बजेट फ्रेंडली कॉटेज स्टे बद्दल पण सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो नक्की बघून घ्या. नाशिक प्राचीन मंदिरांसाठी तर प्रसिद्ध आहेच, पण इथली नॉनव्हेज टेस्ट, विशेषतः मटन थाळी सुद्धा एकदम फेमस आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो होतो एका छान हॉटेलमध्ये आणि तिथे आम्ही ही ट्राय केली मस्त चमचमीत मटन थाळी, आणि ही टेस्टला पण एकदम जबरदस्त होती. त्यामुळे नाशिकला आल्यावर जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर ही मटन थाळी जरूर ट्राय करा. तर मित्रांनो, नाशिकचा हा सुंदर आणि पवित्र प्रवास आपण इथेच थांबवतोय. आय होप तुम्हाला आमचा हा प्राचीन मंदिरांचा आणि ऐतिहासिक जागांचा प्रवास आवडला असेल. नाशिकचा हा अनुभव आमच्यासाठी खरोखरच खूप अद्भुत होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन ऐतिहासिक ठिकाणांच्या सफरीसाठी द कॉन्शियस जर्नीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेसोबत. तोपर्यंत बाय.